चला तर आज आपण छान अशी होळी स्पेशल गुजिया रेसिपी पाहणार आहोत। तर आता हा 1 वाटी मैदा आपण यामध्ये टाकून छान चाळून घेणार आहोत। मध्ये थोडंसं मीठ चवीप्रमाणे टाकणार आहोत आणि आपल्याला 1 वाटीसाठी आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मध्ये तूप टाकलं होतं आणि ह्याला असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा टाईपचा लाडू झाला पाहिजे, म्हणजे आपलं तूप या सगळ्या मैद्याला लागलं आहे असं समजतं। तर आता आपण हे छान मळून घेऊया आहोत। असं पीठ मळून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। हे पीठ मी आता एक अर्धा तास असं भिजत ठेवणार आहे। आता तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ। कढई गरम झालेली आहे, मध्ये आता 2 चमचे तूप घालून रवा भाजून घेणार आहोत। तर हा रवा आपण यामध्ये टाकून घेऊया। असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला रवा असा छान भाजून झालेला आहे। आता तर याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तूप टाकून यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स छान असे परतून घेते। तर यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत। थोडेसे किसमिस सुद्धा टाकते आणि परतून घेते। किस आहे ना, हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं पण थोडंसं असं भाजलेलं आहे। तर याला आता आपण काढून घेऊया। हे साखर वाटून घेणार आहे। या साखरमध्येच मी वेलची टाकून वाटून घेणार आहे। तर आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ। आता सारण बनवण्यासाठी आपण हा रवा थंड झालेला आहे। आता यामध्ये आपण हे खोबरं मिक्स करून घेणार आहे, त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि साखर। आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहे। तर आता आपलं हे सारण छान असं तयार झालेलं आहे। आता आपण गुजिया करायला घेणार आहे। हे जे पीठ आपण भिजत घातलेलं ठेवलं होतं याचे आता छान छान गोळे करून घेऊया। तर याच्या आता मी छान अशा छोट्या छोट्या गोल लाट्या करून घेणार आहे। आपल्याला जास्त मोठी करायची नाही की जास्त छोटी करायची नाही आहे। तर अशा प्रकारे या छान अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर सर्व लाट्या मी करून घेतलेल्या आहे। आता यामध्ये हे सारण घालायचं आहे आपल्याला आणि याला साइडून असं पाणी लावून चिपकून घ्यायचं आहे। याला असं हात वळवून एक छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे। हे बघा, एक दुसरे सुद्धा करून दाखवते मी तुम्हाला। याला छान असं पाणी लावायचं आहे आणि हे चिपकून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि याचे कडे हे असे वळवायचे आहेत आपल्याला। अशा टाईपमध्ये हे असं कडे आत वळवून घ्यायचे तुम्हाला, म्हणजे अशी छान डिझाईन तयार होईल। अशा प्रकारे मी हे सर्व करून घेते। अशा प्रकारे हे मी करून घेतलेले आहे। आता याला आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे गुजिया सोडून देऊ।
बघू शकता आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे, म्हणजे मीडियम ठेवायचा आहे आणि हे छान असे दळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला दुसऱ्या साईडनं असे पलटून घ्यायचे आहेत. आता या स्टेजला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि थोडेसे असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्या गुजिया छान अशा तळून झालेल्या आहेत. तर याला आपण आता काढून घेऊया. तर बाकीच्या पण आपण छान अशा तळून घेऊया. आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझे हे सर्व गुजिया तळून झालेल्या आहेत. तर याला आता आपण थंड करून घेऊया. तर आपली होळी स्पेशल रेसिपी म्हणजे गुजिया ही तयार झालेली आहे. आता याला आपण छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये काढताना ही गुजिया किती छान खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्हाला मी एक गुजिया बघा जवळून दाखवते की याचा खुसखुशीतपणा किती छान आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये जे आपण मैद्याचं कोटिंग केलं होतं त्याला लहरसुद्धा किती छान आलेली आहे आणि ही गुजिया खाल्ली की अशी विरघळणार आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या होळीला. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू